नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आपल्या इझी रेसिपीजमध्ये आज आपण अगदी पावसाळा बाहेर खूप जोरदार पाऊस पडतोय आणि पावसाचं स्वागत भजी वडे डाळ वडे यांनी नाही केलं तर पावसाचा अपमान ठरतो. तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी खमंग डाळ वडे, डाळीचे वडे आणि त्याची क्विक आणि शॉर्ट रेसिपी आहे. तर आता पाहूया त्याचे इन्ग्रेडियंट्स आणि त्याची रेसिपी. अगदी शॉर्टमध्ये मी सांगते आणि मग फटाफट आपण करायला घेऊ. तर डाळ वडे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही 1 कप भिजवलेली डाळ, म्हणजे 1 कप भिजवली तेव्हा होती, आता 2 कप झाली आहे. चणा डाळ ही तासभर आधी भिजवायची, म्हणजे व्यवस्थित भिजते ती. आणि सकाळी करायची असेल तर रात्री भिजवून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल, म्हणजे त्याला वासही नाही येणार. आणि सकाळी करायचं असेल तर 6ला उठून तुम्ही भिजत घातली ती 7ला करायला घेतलं तरी उत्तम आहे. तर ही भिजवलेली डाळ आहे, चणा डाळ 1 कप, म्हणजे ते आता भिजून 2 कप झालंय. आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण ह्या 6-7 मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि अगदी 5-6 पाकळ्या लसूण, थोडंसं अर्धा इंच आलं, 2 कांदे, कोथिंबीर. इथे देठासहित घेतली आहे कारण अर्धा आपण देठाचा भाग मिक्सरला लावू आणि बाकीचं बॅटरमध्ये मिक्स करू. हळद आहे, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मीठ आणि ओवा हे मस्ट आहे कारण खूप जणांना हे भजी बाधतात. तर ओवा हा अगदी रामबाण उपाय आहे पोटदुखीवर, अपचनावर. तर हा अर्धा टीस्पून ओवा आहे आणि लागेल तसं पाणी आणि तेल, तळण्यासाठी तेल. तर आपण आता फटाफट हे मिक्सरला सगळं लावून घ्यायचं आहे वाटून, त्यामुळे प्रोसेस अगदी सोपी आणि सहज होणारी आहे. तर आपण आता बघूया पुढची प्रोसेस. तर आता तुम्ही ही पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला. कोथिंबिरीचा वरचा भाग तसाच ठेवलाय, देठाकडचा भाग मी थोडासा चिरला पण नाहीये, थोडंसं सुरीने हे करून मिरच्यांचे पण तुकडे केलेत, आल्याचे तुकडे केलेत, लसूण पण असाच, कारण हे सगळं आपण मिक्सरला लावणार आहोत. तर अगदीच असं म्हणजे थोडंसं, आणि साली सहितच घ्या, की मी सांगते ते ऐका, की तुम्ही ट्राय करा साली सहित हे खायला, की काही चवीत फरक नाही पडत, उलट झाली तर एनहान्सच होते चव आणि व्याप वाचतो. लसूण सोलत बसायचा तो वेगळाच. तर हे बघा, हे लसूण हा मोठा आहे, जरा जाड आहे लसूण, त्यामुळे हे चिरावं लागतंय मला. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे लसूण, कोथिंबिरीचा म्हणजे अर्धी कोथिंबीर, मिरच्या, लसूण हे टाकलंय. आता कांदा पण तसाच करायचा, आपण अगदी बारीक करत बसायचा नाहीये, जाड जाड कापला तरीही चालेल. आणि थोडा अर्धा कांदा आपण ठेवून द्यायचा, बाजूला टाकू. थोडा अर्धा कांदा नंतर वरती बारीक चिरून घ्यायचा, टाकायचा आहे. अर्धा ठेवून देऊया आपण. मी जे ठेवायला सांगते ना ते कशासाठी, तर चव एनहान्स होते ज्या मी सांगते त्या प्रोसेसने केल्यावर. त्यामुळे हे बघा, आणि खाली का टाकतोय आपण, तर छान वाटलं जाईल. हे बघा, हा 1.5 कांदा टाकलाय, अर्धा कांदा, थोडी कोथिंबीर हे ठेवली आहे आपण. आता ह्याच्यात आपलं जात आहे अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मीठ आणि आता सगळ्यात वरती डाळ. आणि डाळ सुद्धा थोडीशी आपण, मी एवढं सांगते, चला वाटीभर डाळ ही ठेवून देऊया आपण. हे नंतर टाकायची आपल्याला बॅटरमध्ये, म्हणजे एक क्रंच येतो आपल्या वड्यांना. आणि धुवून घेतलेली डाळ आहे, भिजवून स्वच्छ पाण्यात 3दा धुवून घेतलेली ही डाळ आहे. तर आता आपण मीठ वगैरे सगळं टाकलंय. तर हे ना वाटायचं कसं, अगदी ग्राइंड नाही, कोर्स म्हणजे अगदी थोडंसं ब्लेंड करायचं, दरदरच ठेवायचं आहे. तर आता आपण हे वाटून घेऊ आणि एकीकडे तेल तापायला ठेवू. तर हे बघा फ्रेंड्स, आपण हे वाटून घेतलंय. तर आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स हे बघा, पल्स मोडवरच वाटायचं आहे. हे बघा, छान वाटलं जातं, की असं जास्त हे नाही घेत, ते वेळ नाही घेत, छान वाटलं जातं. तर आता हे काढून घेऊया भांड्यामधून. यात तुम्हाला ॲडिशनल अजून क्रंच हवा असेल तर 1 चमचा ना तांदळाचं पीठ टाका. ते तर अजून क्रंची, म्हणजे कोणत्याही भज्यांमध्ये जेव्हा आपण ह्याचंही करतो भजी, कांदा भजी, त्याच्यात हे 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं तर एक्स्ट्रा क्रिस्पी आणि क्रंची होतात. हे काढून घेतले आपण. आता आपण काय करूया, हे काढलंय आपण, तर ही कोथिंबीर, कांदा आणि हे सगळं त्याच्यात मिक्स करूया. तर कांदा आपण थोडा बारीक चिरूया, हा पार्ट काढून घेऊया आणि बारीक चिरूया कांदा. एकीकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. इग्नोर करा गाईस, गाडीचा हॉर्न वाजतोय खाली, पार्किंग इश्यू. हे कांदा टाकला आपण,
कोथिंबीर, अर्धी कोथिंबीर आपण वाटताना टाकली. ही भजींना सुंदर करायला. आणि तेलही आपलं तापलंय, आपण तेलही तापत ठेवलंय. म्हणून म्हटलं ही इन्स्टंट आहे. आणि मुलांच्या डब्यात जर तुम्हाला ही डाळ जी बाजूला ठेवली ती खाताना तुम्हाला जाणवेल की या डाळीमुळे एक्स्ट्रा क्रंच मिळतो. आणि आपलं खूप महत्त्वाचं असं हा ओवा. हा मी ओवा भाजका ओवा घेतलेला आहे, त्यामुळे तो येल्लो दिसतोय तुम्हाला. तर हे आता छान मिक्स करायचं. हे सगळं छान मिक्स करू. आणि आता फक्त आपल्याला ह्याच्यात थोडं गरम तेल टाकायचं आहे चमचाभर आणि तळायला घ्यायचं आहे. आपलं तेल छानपैकी तापलंय, गॅस आपण स्लो ठेवलाय. आणि आता काय करायचं, हे आपलं बॅटर रेडी जे झालंय, हे बघा सुंदर दिसतंय ना, की हे बॅटर जे रेडी झालंय त्यात सगळं काही टाकलंय आपण. आणि पाणी एकही थेंब पाणी लागलेलं नाहीये, आपण डाळीच्या ओलाव्यामध्येच वाटलं गेलंय. तर तेल हे तुम्हाला वाफा दिसत असतील तर तेल पण झालंय गरम, दिसत नसते वाफा तरी तेल गरम झालंय. तर त्यातलं एक चमचा, हे खूप सांभाळून करा, एक चमचा तेल घ्यायचं आणि ह्याच्यात टाकायचं. हे मोहन जसं आपण घालतो तसा प्रकार आहे हा. ते घातल्यावर भजी छान शेकतात आतपर्यंत, म्हणजे वडे, हे आपले डाळ वडे. तर हे मिक्स करायचं. आणि मुलांच्या डब्यात जर द्यायचं असेल ना, तर एक ट्रिक सांगते तुम्हाला. रात्री हे बॅटर बनवून फ्रीजमध्ये ठेवा, सकाळी उठल्यावर तेल गरम करून डायरेक्ट तळून मुलांच्या डब्यामध्ये लंचला द्या. तर हे बघा, हे मिक्स केलंय. आपलं तेल छान तापलंय. आता आपण चमच्याने डायरेक्टच टाकत आहोत यामध्ये एक 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 भजी. तुम्ही हातानेही टाकू शकता, पण मी पुन्हा सांगते की आपलं हे की नवीन स्वयंपाकी किंवा एकटे राहणारे स्टुडंट्स यांच्यासाठी हे आपलं चॅनल मेन करून आहे. तर त्यांना इझी पडेल अशा ट्रिक्स आणि टिप्स आपण इथे देतो. तर हे छान आता मीडियम टू हाय गॅसवर छान, इथेच राहत असाल तर मीडियम टू हाय ठेवा. आजूबाजूला काही काम करायचं असेल तर लो ठेवा. आणि हे छान गोल्डन ब्राऊन कलरवर आपण शेकून घेऊया. डब्याची जी ट्रिक सांगितली ते उत्तम आहे. मी स्वतः हे ट्राय केलेलं आहे की रात्री आपण बॅटर बनवून ठेवलं तर सकाळी खूप अगदी 6-6:30ला निघणारी ही मुलं असतात शाळेची, तर सकाळी मिक्सर लावणं वगैरे हे खूप, बाकीचे झोपेतनं उठतात मिक्सरच्या आवाजाने. तर रात्री हे बॅटर रेडी करून बंद डब्यामध्ये ठेवायचं. सकाळी उठल्या उठल्या फ्रीजमधनं काढायचं हे बॅटर आणि तेल गरम करून तळायचं. मुलंही खुश. आणि पावसाळ्यातनं असा डब्बा असेल तर मुलांना केचप बरोबर खायला खूप आवडतं. मीठ ऑन करूया. हे आता छान आपण गोल्डन ब्राऊन कलरवर एक 2-3 मिनटं लागतील शेकायला, शेकून घेऊया. तर हे छान आता तळले गेले. आपण हा एक घाणा काढूया. इतपतच तळायचे, जास्त काळे नाही करायचे. हा एक घाणा आपण काढून घेऊया आणि दुसरा बॅच टाकू. हे बहुतेक वेळेला असं की आपण जर जेवायला बसणार असू तर त्याच वेळेला पटकन तळलं तर खूप छान लागतं. आता दुसरा बॅच टाकूया आपण. आता मी हाताने टाकून दाखवते. केलं तर थोडंसं असं चपपट करून म्हणजे सोडत जायचं हाताने, म्हणजे स्प्रेड करता येतं. चमचाचे कसे होतात की गोल गोल असं बसकं होतं, हाताचं आपण असं हे दाबून करू शकतो. आणि ह्याच्यात अजून आपण तांदळाचं पीठ टाकून ड्राय केलं तर प्रॉपर थापतो ना आपण वडे, तसे थापू देखील शकतो. तेही वर्जन तुम्ही करू शकता, ते जास्त क्रिस्पी लागेल. आता हा बॅच पण होऊ दे. हा दुसरा बॅच पण झालाय. चपटे थोडेसे असे म्हणजे अजून छान शेकतात. तर तुम्ही प्रो असाल तर तुम्ही असे चपटे हाताने थापून करा. नवशिके असाल तर चमच्याने टाका, उगाच तेलाशी पंगा नको. आता आपण बाकीचं बॅटर ठेवणार आहोत. आतापुरतं आपण हे बघा, हे एवढे केले ते आतापुरतं ठीक आहेत. तर आता आपण काय करूया, हे बॅटर ठेवून देऊया बाकीचं. आणि 2 मिरच्या आपण तळूया. तर मिरच्या तळताना एक लक्षात ठेवायचं, कधी अख्खी मिरची तेलात टाकू नका, बॉम्ब ब्लास्ट होईल, स्फोट होतो. म्हणजे मिरची फुटते आणि सगळीकडे उडेल ते आतल्या बिया. तर हे बघा असं स्लिट द्यायचं, थोडंसं मिरचीला अशी चीर द्यायची. तर आता ह्या 2 मिरच्या, आता आवाज बघा तुम्ही, आणि गॅस बंद करून टाकायचा कारण तेल गरम आहे. ह्या तळलेल्या मिरच्या त्या भजीसोबत खायला ऑसम लागतात. केचप, मिरची किंवा मग तुम्ही जर चटणी आवडत असेल तर चटणी वाटू शकता. खूप नाही तळायच्या. हे बघा
असं थोडं क्रिस्पी येईपर्यंत. तर आज आपण बनवले आहेत भिजवलेल्या डाळीचे गरमागरम क्रिस्पी डाळवडे. हे पहा किती सुंदर दिसत आहेत. ती आपली जी डाळ आहे अख्खी ठेवलेली ती अशी राहते आणि खाताना ती घासाबरोबर येते, कुरकुरीत लागते. तर डाळवडे, इन्स्टंट डाळवडे तुम्ही देखील ट्राय करा. सोबत मुलांच्या आवडीप्रमाणे केचप, चटणी वाटायची असेल तर चटणी, पुदिना चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. तर ती रेसिपी फॉलो करून ती चटणीसुद्धा छान लागते. तिखट आवडत असेल तर तळलेल्या मिरच्या. तर अशा प्रकारे ही डिश आपली आजची गरमागरम पावसाळी डिश डाळीचे वडे तयार झाले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी फॉलो करा अर्चनाज इझी रेसिपीजला. धन्यवाद. लहान मुलांना डब्यात द्यायला सुद्धा डाळवडे इज अ बेस्ट ऑप्शन, की पौष्टिक पण आहे, घरगुती पण आहे आणि पावसाळ्यातनं थोडं तळलेलं वगैरे, पावसाळ्यातनं थोडं असले चटपटीत पदार्थ मुलांना देखील आवडतात. तर तुम्ही हे फक्त सकाळची शाळा असेल तर आपल्याला रात्री बॅटर रेडी करून, तुमच्याकडे सकाळी मिक्सर लावून गोंधळ झालेला चालत असेल तर दॅट्स ओके, पण नाहीतर रात्री, सकाळी घाई नको असेल तर रात्री हे बॅटर रेडी करून सकाळी फक्त तळायचं. दुपारची शाळा असेल तर सकाळी डाळ भिजत घालून हे सकाळीच आपण करू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग.